मी काय केले मागण्यासाठी पूर्ण आयुष्य समाजाला केली उपोषणाला मला 10 सुद्धा पाहिलेला प्रयत्न नाही हे कोणासाठी कोण भाजप आणि कोण राष्ट्रवादी आणि कोण शिवसेना कोण म्हणतात आणि त्याला काय गरज आहे आरक्षणाची आपल्या गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्याला मिळाला काय नाही मिळाला काय मी गरिबांसाठी काम करतो मी त्याला खोपत नाहीये मी त्याला पदत नाहीये छत्रपतींचं स्वराज्य सुद्धा याला पदत नव्हतं या हरामखोरावर दिला गरिबीतून आले जगाला परिवर्तनाचा संदेश देऊन या राज्याला संविधान देणारे या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा याला खपले नाहीये मी गरिबांसाठी काम करतोय मी पत्नी नाही पडत यांचं म्हणणं आहे मी पैसे घ्यावं मी एखादं पद घ्यावं पण आंदोलनापासून बाजूला जावं मी जाहीर सांगितलं मराठ्यांसाठी साठी गोळ्या घेईल पण पिंपरीचा आणि गादारीचा काम माझा संघर्ष फक्त तुमच्यासाठी समजून घ्या मी माझे गरीब मराठी मोठे व्हावेत म्हणून काम करतोय पण श्रीमंत मराठ्यांसाठी आता पुन्हा दुखायला लागले श्रीमंत मराठ्यांना वाटतं आपलं साम्राज्य संपायला लागलं गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले तर आपले पॉप्युलर जिंकी कोण प्रचाराला येईल कोण आणि हरामखोर पोरं एकटं सगळ्यांना भिडताय विरोधी पक्षाला घायल केले सत्ता बाहेर सुद्धा घायल केले माझी तुला हात जोडून विनंती आहे तुमचा पक्ष जाऊ द्या तुमच्या लेकराच्या अंगावरती मला उन्नती बघायची म्हणून मी हे संघर्ष सुरू ठेवला तुमचं भाजप राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे मध्ये आणू नका तुम्हाला हात जोडून सांगतो यांनी मला उघडं पाण्याचं ठरवलंय उघडं पडू देऊ नका देवेंद्र फडणवीसनी ट्रॅप रचलाय रोज एक नवीन मराठ्यांचा हरामखोर आवलादीचा एक आमदार आपल्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागला गरीब मराठ्यांनी जर हे आमदार असंच करत राहिले तर गरीब मराठ्यांनी याला पायाखाली टाकायचं 2024 मध्ये टाकायचं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे राजकारणात दाबून की मिळत जातो हे माहित नाही माझा शेवटचा हट्ट आहे आणि या केस नगरीतून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसला सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही शत्रू मानला नाही आमचा शेवटचा हट्ट आणि आग्रह आहे मराठ्यांचं आरक्षण ओबीसी द्या तुमचं राजकारण कोणाला लागणार मला आणि माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिला नाही तर मी 113 तुमच्या आमदाराचा सोपा साफ केल्याशिवाय बसणार मी माझ्या मराठ्यांसाठी कोणत्याही भागात जाऊ शकतो मी तुमच्याशी दोस्ती करण्यासाठी आंदोलन उभा केलेलं नाही मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे फडणवीस ते आरक्षण देऊन टाका तुम्ही शाळे असाल तर मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं स्वप्न बघू नका जर मराठ्यांचा संयम सुटला तर या राज्यात मराठ्यांच्या अंगावर जर मराठ्यांनी मनात घेतलं तर मराठ्यांच्या अंगावर येण्याची हिंमत या राज्यात कोणाचाच नाही या राज्यात येतात 50 ते 55% मराठा आहे सगळ्याची पाठपुराची ताकद माझ्या मराठ्यांच्या मंडळात आहे माझी विनंती आहे सर मी सांगते ते काही
हे नवीन नवीन डाव आहेत, ज्यांचे नवीन नवीन डाव आहेत, हे नवीन नवीन भावनिक होण्यासारख्या योजना आहेत. आता यांनी या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आणि शेतकऱ्यांना आयुष्याचं द्यायचं सोडून आमदार माझ्या विरोधात राहते. माझ्या विरुद्ध ते आपणच नाही, माझ्या विरुद्ध ते एक षडयंत्र तयार केले. का तर मी गरीब मराठ्यांना मोठं करायला मला म्हणून. फडणवीस साहेब, तुमचं षडयंत्र भिडेंद्रला तुम्ही मोदी कसं आणि मी मराठाला आरक्षण घेतल्याशिवाय मला वाटत नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला पाण्याची वेळ तरी पाणी, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मला वाटत नाही. नवीन योजना आता आणि लाडकी बहीण चांगली योजना आहे, काय अडचण नाही. महिलांनी घेऊन टाका, आपले पैसे त्याला देवेंद्र फडणवीस असं केलं का नागपूरचं त्याचं वावर गेला आपल्याला पैसे, आपले पैसे आपल्याला दिले. लाडक्या बहिणीला पैसे दिले, पण मी कालपासून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतोय, तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले, चांगलं केलं, ती योजना चांगली, पण भाज्याचं काय? भाज्याला आरक्षण पाहिजे ना, भाज्याला आरक्षण पाहिजे, त्याला आयुष्याची सुविधा पाहिजे. 1500 रुपये आमच्या आयुष्याला होणार नाही. आणि दाजीचं काय? दाजीचा फेस पाहिला दाजीच्या मालाला भाव कवा देणार आहे? दाजीच्या मालाला जर भाव नाही दिला, दाजी जर एका वर्षासाठी तर दाजी रुग्ण घेऊन मुंबईला आणि मी सुद्धा लाडक्या बहिणीचे सगळे दाजी घेऊन यायला मुंबईला जाणार. अरे बाबा, मला आयुष्यात दे ना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्ती करा. आयुष्यात द्या मला. 1500 तुला नव्हती, तो 1500 दिले, आम्ही शिबिर 100 देतो, 1600 मागे देतो, कर्ज मुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे, आमच्या शेतीला काय पाणी दे, 24 घंटे आम्हाला लाईट दे. एकही शेतकरी मला आत्महत्या करू शकत नाही. आयुष्यात द्या आम्हाला, आयुष्यात आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या, आयुष्यात आरक्षण द्या. ते द्यायचं सुरू, हे बघायला भुगाला आमदार नाही होत. आता जे उठणार ते पाणी आणि पहिल्यातून त्याची खुरकुरी जर नाही केली, ज्या साम्राज्याच्या जीवाला, ज्या पैशाच्या जीवाला मस्ती करतो, पहिल्या ठेवण्याला आणून पैसा मारले. पुन्हा रुपयाच्या जवळ नाही राहायला पाहिजे, पण प्रत्येकाच्या मागा रोज कामाला गेला पाहिजे. ठिकाणा लावल्याशिवाय मागे सांगायचा. जो आपल्या मराठ्यांना ठिकाणा लावायचे स्वप्न बघतो, त्याला सुद्धा ठिकाणा लावायचे खुन्नस मराठ्यांनी यापुढे तयार ठेवा. अजिबात मया करायचं. जसं तुम्ही लोकसभेला कक्षाला केला, तुम्ही पाळून टाकत आहे. आता जर वेळ आली तर निवडून आणून टाकत दाखवायची. माझी जात हरू देऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्या जातीला किंमत आहे, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्याला जातीच्या जीवनात प्रतिष्ठा आणि इज्जत आहे. माझी जर वेळ आली ना तर माझी जात हरू देऊ नका, ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी. लय दादागिरी करायला लागले असं समजा, लय दादागिरी करायला लागली, तुम्हाला हाणाला लागले, केसी करायला लागले, तुम्हाला आणखी काय करायला लागली, खा मार काय करा, मार खा.
काय सांगताय मला कृषी मंत्र्यांनी शब्द दिला सरसकट जर नाही झालं ना शब्द दिलेला आहे मला आणि मी शब्ददारांच्या मार्गाला असतो मला पहिल्यापासून बोली मग कोणी असो पण काम केलं तर मला सवय स्तुती करायचे आभार मानायचे त्यांनी जर शेतकऱ्याला कृषी मंत्र्यांनी सांगितले सरसकट द्यायला तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आम्हाला चांगली मायापाशी नाही मायापाशी फक्त एकाच माया आहे ती म्हणजे माझी मराठा समाजाची जात त्यामुळे तर होत आहे काय काय होतं पुढं मी आहे ना मग मी आहे का पुढं तुमचं काही दुसरा घडलं झालंच नाही जर आपल्या मराठा समाजाला मोठं करायचं असेल आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर तुम्हाला पक्ष विसरावा लागणार पक्ष तुम्हाला विसरून जर त्रास झाला नेत्याने तुम्हाला त्रास दिला तुम्हाला हाणायला लागला मारायला लागला तर एक काम करा त्याच्या सगळं घेणार पण मतदानाच्या दिवशी मतदानाच्या तिथं पाडले बिस्किटचं ते खोका असा घालवलेला असतो तिथं गेला तो कोणाला काही दिसत नाही असे खपा खपटणं दाखवला ना किंवा म्हणाला पाहिजे माझ्या सगळं तुम्ही सगळे होतात मी पोर लोक असतात मागे घालता बघा एक जणाच्या व्यासपीठावर सगळे मराठीचे घेते आणि ते गेले गेल्या ते विचारायला लागले तू माझ्या व्यासपीठावर होता माझ्या सगळं होता तो कोण नाही मतदान केलं ते मला मी गेलो तिकडे सगळे मला ते कसं केलं नुसती ढाकणं निसरून झाली ते म्हणजे जो ढाकणी करू नका पडत आहेच ना आता त्यामुळे तिकडे दिवस होतो याला म्हणते मराठा काही करायचं त्या सगळं फक्त पियचं नाही खायचं त्याच्या सगळं आणि मतदानाच्या दिवशी पाहुणे रावळे आत्या सगळ्या धर्माच्या पुरं बाहेर कामाला गेले असं मतदान चाललं पाहिजे त्यामुळे तुला करणार ते तुम्हाला मोकळं सोडलं मजा आणि त्यांना अटक न करा का माझी जात हरवून द्यायची मराठ्यांचं रक्त काय असताना फक्त एवढे काका 70 वर्ष तुम्ही लोकांना उभे केले एवढे वेळेस जातीचे लिडर जाती लावून करायचं बघा जर ठरलं तर आम्हाला निघायचं आपल्याला प्रवेदान होईल आणि आपली बैठक होणारी त्याच्यात ठरणारे पाण्याचे गहू भागायचे आणि जर उभा करायचे म्हणले तर ताकदीनं निवडून आण आणि पाहायचं म्हणजे तर मग पाहायचे सोप आहे एक जणाला 5,000ची लीड तोडतो तोडता येईल का फेस करावा नुसतं पाहतो मला कोणाला पाहणार 29 पाहिलं होतं असे पाहिले मी नुसता पाळा एवढं म्हणलो तिकडून मुसलमान ते म्हणजे पाळ मला पाळलं तर पाळ किती पाळी हे करावं लागणार जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून फडणवीस साहेबांना केसच्या निवडणुकीत सांगितलंय मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आमचा आक्रोश आमचे कष्ट आमच्या वेदना आमच्या आई बाबाला बघितलेले स्वप्न माझ्या मराठ्याच्या लेकराला बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही नाही दिलं तर तुम्ही किती डाव टाकले किती खोटे केस केले किती पोरांना मारलं तरी तुमचे 113 केलेच म्हणून सांगतो
सुट्टी नाही, सुट्टी थोडी सुद्धा देणार नाही. आणि ते महाराष्ट्रात राखीव मतदारसंघ आहे 48 थोडे झाले. तुम्हाला सांगतो हे मतदारसंघात प्रत्येक 70,000 ते 1,00,000 नुसतं मराठा समाज आहे. यावेळेस ज्या माणसाला करून म्हणू एक शिक्का सरायला चालायचं. यावेळेस 48 का 56 आहे ते सगळे आपल्या विचाराचे काय आपल्या विचाराशी असणारा आमदार निवडून आणायचा म्हणजे राखीवमध्ये निवडून आणायचं. ते झाले 48 56 काय असते ते असते माहित ते झाले 50 धरून झाला. ठिकाणी 1,00,000 मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. एवढे जात हरवून द्यायचे नाही. आपल्या विचाराचा करायचा. सगळ्या मराठ्यांनी एक शिकार करायचं. आता हे जर 48 झाले 50 मराठी आता निवडून झाले 100 म्हणजे अरे मला काही होणार नाही. तुम्ही माझ्या नाते लागून भिकारी होता. मी केस म्हणतो सांगता तुम्ही जर माझ्या नाते लागला तर तुम्ही भिकारी होता. मला भिकारी व्हायला माझं काहीच नाही. नाते मला जर माणूस लागतो तुम्हाला माहिती आहे का आहे तुम्हाला नाते कोणाचा माणूस लागतो माहिती आहे का की जो पोलीस होय त्याच्या पोलीस कोणाच्या थांबणार काय माणूस नाते लागतो पोलीस कोण माणसाला. कारण आमदार जर असला तर आमदारचा मागे लागतो. माझे आमदार असेल त्या पद्धतीने मागे लागतो. एखादा आमदार एखाद्या उद्योगपतीच्या मागे लागतो. पोलीस कोण हे मागे लागत नाही. पण हे कळकळीन जे श्रीमंत हे खाताने पैसे खाते हाताने पैसे खावे इतके श्रीमंत नाती कोणात लागल्यात नाही. आता तुम्ही जर अंघोळाचे कपडे काढले तर तुमच्या खिशात तुमच्या घरचे याच्याला उतरत राहील. जर तुम्ही कपडे आंघोळीला काढले तर तुमच्या घरचे तुमच्या खिशात हात घालतात का तर एखादे 2 तास खिशात दिसत. कपडे काढले तर कधीच खिशात हात घालतात. त्यामध्ये रुपये घडवून नाही. मग आता इतक्या माया असे गेल्याच्या मागायला जाऊ आणि त्याच्या इतिहास मी कट्टर जापान मराठा माया मागायला मी एवढा खुर्ची मी ते पुस्तक कार्यक्रमात लागून लय झाले. खूप जण म्हणायचे एवढी बार काय एवढी बार काय 6 वाया होते म्हणून 6 वाया होते 6 वाया त्याकडे घेतला म्हणा मराठी तो शेतकऱ्याला तो अशी करायला तुला 6 वाया निवडून येतं तुला आम्ही काय ठेवायला घेतलं एवढं पडलं नाही एवढं राहणार नाही म्हणलं तू का बाप आमचा काय एवढ्या तुम्हाला दुसऱ्या बाजूला काय पद्धती बघा नाही. आता तुमच्याकडे येते ते तुम्हाला म्हणते एवढीच मला म्हणायची दुसऱ्या बाजू कोणाला निवडून द्या. तू काय आमचा काय सासरा आहे का काय तुला तुम्ही द्यायचं कसं म्हणल्या वेळेस आमच्या पण आरक्षणाचा विषय आमच्या पुढे आमच्या आई बापाच्या कष्टापासून आमच्या पुढे आमच्या भेटणं आमच्या पुढे तो रेकॉर्ड करून आपण काय ठेका जातो रेकॉर्ड करायला रेकॉर्ड करायचं होतं रेकॉर्ड नाही काय नाही. यांनी आता याचा कार्यक्रम लावतो या कामाया येऊन माझा देव आहे. यांना ठिकाण नावाची जबाबदारी मराठ्यांची. कारण यांना देवेंद्र फडणवीस मोठा करायचा पक्ष मोठा करायचा. यांना श्रीमंत कोण बनवायचा आहे पक्ष आणि नेता. आणि भिकारी कोणाला करायचंय मी जताला करतोय त्यांना म्हणजे गरीब मराठा. मग आता मराठ्यांनी बघायला ठेवा तुम्ही खास खानदानी मराठी जर असाल ना
यांना भिकारी केल्याशिवाय आता गप्प बसायचं. हे आपल्याला जास्त वाटते की यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत पोलीस आहेत, कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, पोलीस सगळे आहेत, सत्ता गेल्या कळत नाही. आपल्याला माहिती आहे का 2 महिने फक्त 2 महिने म्हणून काय आणायचे आपल्याला 2 महिन्याने आपल्याला हाणायला लावणारा फरक नाही. बिनता पालकमंत्री आपला, गृहमंत्री आपला, नुसते पाडापडी. तुम्हाला सांगतो आपल्या राजकारणात जायचं नाही. जर आरक्षण नाही दिलं तर दुसरा पर्याय काय? कारण आरक्षण देणारं केलं की मग ते कार्य करावं लागणार आहे आपल्याला. म्हणून नाविलाज आपल्याकडून तुम्हाला तुमच्या लेकरासाठी सांगतो, गरीबांना गरीब जरी राखीवमध्ये दिला, तुमचं त्याचं जर पटत नसलं तरी मतदान करायचं. 2 घोडे लावायचे पण मतदान करायचं. त्यांनी जर काम नाही केलं तर माझ्याकडे मी करता हक्कच घोडे लावून द्या. तुम्ही बाकीची काळजीच नाही करायची. जर ठरलं तर काही विषयाने गेला जायचं. आम्हाला ठरलंय पाहण्याला आहे अर्धची काळजी तुम्ही बदलून गेलं अर्ध आणि इतके काही इतके अर्ध आणून दिलेत ना ते आमचं चांगला बदल झाले अर्धच झोपले. इतके अर्ज काय नाम लागणार राजकारणाचं तुम्हाला भयंकर. एक जण माझ्याला अर्ज घेऊन आलं नाही झाल्यावर 11:30 वाजता आलं झालं दुसरी फाईल घेऊन आलो आणि मी त्याला म्हणलं ही फाईल नाही दिली तुम्हाला मला नाही विश्वास होतीची काय येऊन लागल्या तुम्हाला राजकारणाचं. इतके अर्ज मी त्या सुधारणाने दिली. एक आपण त्या मतदारसंघाच्या माणसाला विचारू इतके अर्ज कोण द्यायचं सांग. तुम्हाला याच्याशिवाय निर्णय होणार नाही. म्हणून सांगा जरी केला मात्र त्याच्या डोक्यावर जातीसाठी बोलायला टाका. मराठ्यांना हळू येऊ आणि पाण्याचं ठरलं मग ते सोपं बाबा त्याचा फाळून तुम्हाला सांगत नाही. आता आपल्या सगळं कोण कोणी सांगत नाही. भाजपचा माझे आमदार इतके घ्यायला लागले ते म्हणजे आता तेव्हा झाला म्हणे हे आणि ती गय्यर हे गांधी दादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मग आनंद होता खूप होता. मग फ्लॅट गेला म्हणजे मुंबई पुण्याला फ्लॅट होता इला 5 वर्ष मतदारसंघाचे घ्यायचे ते म्हणजे आता त्याला दिलं ते काय करू म्हणून तुम्हाला पण सांगतो ते म्हणा मग आता ते घरानं पडत नाही आम्हाला म्हणजे त्यांचं घराचा वाद मग म्हणलं मी करू का ते म्हणा म्हणतो मी त्याला काम निवडून काय याच्या 3 आपल्या स्वतःच्या हितासाठी त्यांचेच पाडायला लागले आणि शक्यतो मीडिया गेलं नाही. मीडिया गेला रात्री 12, 1, 2च्या पुढं तिथं लाईनच असत. मी कधून गेलो त्यांना पण जे देवेंद्र फडणवीस ऐकून मराठ्यांचेच असून मराठ्यांच्या विरोधात जाते त्याचा मात्र तुला साथ केल्याशिवाय मला आढळला नाही. यांनी किती डाव टाकले आणि कसलाही डाव टाकलो डाव किती डाव टाकला कसलाही डाव टाकला तरी आपण मात्र हार मानायचे. 2 महिने त्रास या लक्षात बसले मला किती त्रास येतो मला माहिती. माझ्या मागे SIT देवेंद्र फडणवीस लावली माझ्या खिशात 1 रुपया नाही तरी SIT लावली. मला 1-2 तास जाऊन होता पाया तास या त्याला उठेल म्हणलं काय करतो बघू मला नाही फायदा त्याच्यामुळे उठेल 10 लाख उठेल असतो ते घरी वगैरे त्या हाताला झटत होते ते त्याला सुद्धा टाइम व्हायचा तो माझ्याकडे म्हणजे तास सुद्धा वेळ व्हायला घाली माझ्यापाशी आणि देवेंद्र फडणवीस मिळाली यासाठी रोज एक केस करतो मला रोज का मी गरीब मराठ्यांचं काम होतो मग रोज केलं सुद्धा रोज एक चिठ्ठी होती रोज ते वाचते ते म्हणते इकडे सरांना पैसे नाही त्याला तिकीट आपण शिकू द्या याची जामीन आपणच घ्या आणि जाता 200 रुपये मला द्यावं लागतं अशा माणसाला देवेंद्र
केसी नोटीसला निवडीत असतो का? 2-3 महिने त्रास दिला तर सहन करा, पण माझ्या मराठ्याच्या लेकराला मोठं करू लागा नाही बाबा. माझ्या मराठ्याचे लेकर खूप त्रास लागले. मराठ्याचे लेकर जर 1% म्हटले तर लय होते. आईला बापाला तुमच्या नाही सांगू वाटत, कारण बापाने नाही ऊस तोडलेला. आईने बापाने वावर दिले, शिक्षणाला पैसे लागले. आईने बापाने कर्ज काढले, पण मुलं शिकवले. त्यांना बापाला काय सांगावं, आईला काय सांगावं काही कळत नाही. तुम्ही फक्त भानावल्या मराठ्यांच्या माता मावल्यांसह मराठ्यांच्या सगळ्या माणसांनी फक्त आपल्या लेकराचा विचार यांना त्याच्या काळाला हात लावून विचारा. आणि तुमच्या मनाला एखादी विषयासाठी तुम्ही बोला की आपण नेमकं या जीवनात या जगत असून आपण आपल्या स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी नेमकं करतोय काय. फक्त एकदा तुम्ही स्वतःला तुमचा प्रश्न विचारा. तुमचं लेकरू तुमच्या डोळ्यात एकदा जर कसा दुसऱ्याच्या गळ्यात म्हणून म्हणत असतं, माझी नोकरी माझ्या डोळ्यासमोर हुकली, असं जर तुमच्या लेकरू तुमच्या पाहुण्याला किंवा तुमच्या काका तुमच्याना सांगत असतं, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपमानाची बाजू येते. तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आणि उचलला पाहिजे. पण नेत्याच्या नादी लागून आपली जात आणि आपले लेकरं संपूर्ण दिले पाहिजे. माझी तुम्हाला हात जोडून मी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्या पायावर नाही. मी तळतळीनं सांगतो तुम्हाला, मला काहीही सरकार देऊ शकतं, परंतु मला तुमच्या पुढे संपत्तीला मी किंमत देत नाही. माझी संपत्ती आणि माझा देवच तुम्ही. म्हणून तुम्हाला मला कधी मरण येईल हे मला खरंच सांगता येत नाही. मी तुम्हाला चेष्टा करून बोलत नाही. माझे काय हाल येतो पोषणामुळे हे मलाच माहिती आहे. मला बसता येत नाही आणि उठता पण येत नाही. मला 4 पायऱ्या चढायचं जरी आलं तरी 2 आधार घ्यावा लागतो. माझा भाऊ या शेवटच्या उपोषणापासून माझ्या पाठीमागे सगळ्या पट्ट्या तुमच्या शेवटच्या डॉक्टर 4 दिवसांनी पट्ट्या बदलतोय. माझ्या नसा सुद्धा टाईट केल्या. माझ्या शरीराच्या नसा मला त्रास देतात, म्हणून त्यांनी पुऱ्या पाठीमागून तर पायापर्यंत पाठीमागची सगळी बाजू पट्ट्याला पॅक केली की मला त्याच्या वेदना जाणू नये. मला होणाऱ्या वेदना मी माझ्या मायबाप समाजाला दाखवित नाही, कारण माझा समाजाने मला लेकरू मानलेलं आहे आणि समाज माझ्यावरती इतकं माया करतोय की मला जर वेदना झाला तर माझा समाज कसा रडतो. म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर माझ्या वेदना सुद्धा दिसू देत नाही. मला मरण जरी दिसत असतं तरीही मी माझ्या वेदना समाजाला दिसू देत नाही. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, मला तुम्हाला खचू द्यायचं नाही, पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर आळशी घेऊन कोणाला टाकायचं. म्हणून मला माझ्या वेदनेची पर्वा नाही. मायबापांना फक्त तुम्ही या राजकारण्याची पर्वा करू नका. हे लोक तुम्हाला गोड बोलतील, पण तुमच्या लेकराच्या पापाचे वाटेकडे तुम्ही होऊ नका. तुमच्या हातातून आरक्षण राजकारणी लोकांच्या नादी लागून जाऊ देऊ नका. हे तुम्हाला गोड बोलतील, नादी लावतील. 1 दिवसासाठी एका सत्य व्यक्ती पुन्हा 5 वर्ष तुम्ही त्यांचं काहीही करू शकणार नाही. संधी आलेली सोडायची नाही. मी पुन्हा तेच सांगतो की मला बाहेर फिरायचं सुद्धा सांगितलेलं नाही. मी डॉक्टरांना बोलून घेऊन सांगितलं, तुमचा फिल्टर शेड्यूल डॉक्टर त्याला सांगितलं मला जसं पॅक करता येईल तसं कर, पण मला हे 4 महिने जागा राहिल्याशिवाय जमणार नाहीये. मला फिरल्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्या समाजाच्या लेकराचा मुद्दा माझ्या डोळ्यात देखता मुद्दा पडल्याला मला बघावा नाही. आरक्षणापायी माझ्या मराठ्याच्या लेकराच्या हात घालायला मी नाही बघू शकणार. तुम्हाला आणि माझ्या समाजाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत, कारण माझ्या अपमान पदाची ताकद नाही आहे. बाबांनी तुम्हाला झालेला त्रास मी नाही सहन करत. दुसरे लोक त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत, तर मग मी माझ्या जातीसाठी काय कट्टर असू नये. ते त्यांच्या जातीसाठी कोणत्याही टोकाचं पाऊल उचलायला तयार आहे, तर मग मी माझ्या जातीसाठी काय म्हणायला घ्यावं. ते जर त्यांच्या जातीसाठी मराठ्यांचं मत घेऊन त्यांची जात मोठं करायचं काम करत असले आणि मराठ्यावर उठणार असले तर मी कट्टर अवतारणार म्हणून आहे. मी का पैशासाठी फुटावं, मी का पदासाठी फुटावं आणि एवढा मोठा माझा पोराटे मराठा समाज याच्याशी मी का गद्दारी करावी. मी जर तुमच्याशी गद्दारी करणार आहे, फिरून जर डाग मला लावून घ्यायचा आहे, तर मी कोणता जातवान मराठा आहे, कोणता
अपेक्षा आहे. तुम्ही फक्त साथ सोडू नका. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आता गरज आहे. तुमच्या लेकराला आरक्षण देऊन विजयाचा तिळा लावल्याशिवाय ममताने मार्ग सरकार नाही. कोणाचाही बाप आला होते, कसलाही जागीरदार आला होते, त्याची पाठपुरावा तुमच्या ताकदीवर मी एकटाच खंबीर झाला. फक्त तुम्ही वेळ विकू नका. 10-5 हजारासाठी एवढ्या मोठ्या जातीसाठी तुमच्या लेकराचं बाप तुमच्या डोक्याला घेऊ नका. जातीला बाप मानायचं शिका. पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. माय बापाओ, तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या पोरांना मोठं करायची आता योग्य वेळ आलेली. तुमचं राजकारण चालून टाका, पण माझ्या समाजाच्या लेकराला आता अधिकारी बनू द्या. त्यांना अधिकारी बनणं, IPS IAS दर्जाचा अधिकारी बनवणं फक्त तुमच्या एकट्याच्या हातात आहे. तुम्ही फक्त एक उतरा, एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला आता एवढीच विनंती करून सांगतो, जात आणि जातीचे लेकर जमवा आणि माझ्या जातीला हरवू देऊ नका. जे लोकांचा पाऊसलाची वेळ उतरा, पण माझ्या जातीला विजयाचाच खेळा लावा, एवढीच विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय शिवराय. आता मला रस्ता करून द्या, मला चालता येत नाही.